पावण्याचा विषय आहे आणि मंडळाचा असा विषय की मंडळ ती मूर्ती जागेवर सोडत नाही, हा किनाऱ्यावरती सोडते, ती घेऊन जाऊन मध्यस्थळावरती पाण्यामध्ये सोडतात। तसं लालबागचा राजा मध्यस्थळावरती विसर्जन होतो, तसं ही खेतवाडीची आई पण तराफ्यावरती मध्यस्थळावरती जाते। त्याच्यामुळे तिची विटंबना होत नाही आहे, ना ती कुठे खाली पाडली जाते, ना सुरुवातीला पाणी नसतो, असं काही होत नाही आहे। ती प्रॉपरली व्यवस्थित तिचं विसर्जन होतं। हा विषय असा नसतो, प्रत्येकाला वाटतो की आपला गणपती लालबागचा राजासारखा विसर्जन व्हावा, समुद्राच्या किनाऱ्याच्या मधोमध विसर्जन व्हावा, पण हे इम्पॉसिबल आहे। पाटावरती विसर्जन करू शकता, पण जो गणपती ट्रॉलीवरती वेल्डिंग झालेला असतो तर ती ट्रॉली जाऊन मध्यस्थी नाही येऊन जाऊ शकत। त्याच्यामुळे तो गणपती जो ट्रॉलीवरती वेल्डिंग होतो, बॅलेन्सिंग गणपती असतो, तो गणपती तुम्हाला तिकडे समुद्राच्या मध्ये जेवढं माणसांना जाणं शक्यता आहे तिथे तुम्हाला विसर्जन करणं गरजेचं असतं, कारण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण ट्रॉलीला वेल्डिंग असते। तर हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं।